नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय कस्टर्ड फ्रूट केक. इतका चवीला जबरदस्त हा झालेला आहे ना, जितका तो छान दिसतोय ना, तितकाच चवीला देखील भारी झालेला आहे. आणि खूपच झटपट तयार होणारा हा केक आहे. आपण घरच्या घरी आरामात हा केक तयार करू शकतो. जर का मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही हा केक तयार केलात, तर जराही तुमचा केक फसणार नाही. तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला. इथे मी बोल घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप इतकं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घेतलाय मी. व्हिनेगर नसेल तर तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस इथे घेऊ शकता. मिक्स करून घेऊया आणि साईडला ठेवूयात हा बोल 5 ते 10 मिनिटांसाठी. तोवर आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स इथे चाळून घेणार आहोत. तर 1 कप इतका मी मैदा घेतलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. त्याचबरोबर पाव कप इथे मिल्क पावडर घेतलेली आहे, 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर इथे मी मीठ घेतलेलं आहे. सगळे जिन्नस चाळून घेणं खूप गरजेचं आहे. बेकिंगचा कोणताही पदार्थ करताना तो चाळून घेतला तर अधिक हलका-फुलका असा तयार होतो. आता इथे सगळे पदार्थ मी चाळून घेतलेले आहेत. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता जो आपला आधीचा बोल आहे तो आपण घेणार आहोत. त्याआधी आपण केक टीन इथे तयार करून घेणार आहोत. पूर्व तयारी आपली सगळी आपण करून घेणार आहोत. तर इथे केक टिनला देखील मी ऑइलने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आज मी इथे बटर पेपर वापरणार आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे मैद्याने डस्टिंग करू शकता. डस्टिंग कसं करायचं हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर इथे आता बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता इथे आपलं जे हे मिश्रण आहे छान असं फर्मेंट झालंय, म्हणजे थोडक्यात इथे ताक तयार झालेलं आहे. आता यामध्ये पाऊण कप इतकी मी पिठी साखर घेतलेली आहे. मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिटांसाठी विस्करच्या साहाय्याने छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे लगेच ती मेल्ट होते. यामध्ये आता जाईल पाव कप इतकं तेल. जे आपलं रोजचं तेल असतं घरगुती तेच इथे घ्यायचं आहे. पाव कप इतकं घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे आता मी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि अर्धा चमचा फ्रूट इसेन्स घेतलेला आहे. मिक्स फ्रूट इसेन्स तो मिळून 1 चमचा असा इथे मी इसेन्स वापरलेला आहे. आता यामध्ये अर्ध-अर्ध मिश्रण करून मी ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेते आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जर का मिक्स फ्रूट इसेन्स नसेल तर तुम्ही फक्त व्हॅनिला इसेन्स वापरलात तरीही काहीच हरकत नाही. इथे आता मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते. उरलेलं जे अर्ध मिश्रण आहे ते देखील आता सगळं इथे घालून घेते आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. आपण जे सुरुवातीला 1 कप दूध घेतलेलं ते अगदी परफेक्ट प्रमाण इथे झालेलं आहे. जराही मला इथे 1 चमचा पण दूध ॲड करावं लागलेलं नाहीये. मस्त रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे. ओव्हर मिक्स करायचं नाहीये. आता आपण यामध्ये घालणार आहोत भरपूर साऱ्या ट्युटी फ्रुटी. तर इथे मी पाव कप इतकी टुटी फ्रुटी घेतली आणि अर्धा चमचा मैदा घातलेला आहे आणि व्यवस्थित कोट करून घ्यायच्या टुटी फ्रुटी. याने काय होतं, पूर्ण केकभर छान अशा टुटी फ्रुटी मिक्स होतात. तुम्ही अशाच घातल्यात तर त्या तळाशी जाऊन बसतात. त्यामुळे अशाच टुटी फ्रुटी कधीही घालायच्या नाहीत केकमध्ये. नेहमी कोट करूनच घालायच्या. आता टुटी फ्रुटी घालून घेतल्यात. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिश्रण आपलं. इथे आता मी स्पॅच्युलाच्या मदतीने छान असं थोडंसं कट अँड फोल्डमध्ये मिश्रण मिक्स करून घेते आणि लगेचच हे मिश्रण आपल्या तयार केक टीनमध्ये घालून घेऊयात. त्याचबरोबर दुसरीकडे मी कढई देखील प्रीहीट करायला ठेवलेली आहे. आज हा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत. तर मी 10 मिनिटांसाठी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे ऑलरेडी. तुम्ही जर का ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये करणार असाल तर 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा आणि 40 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये किंवा ओव्हनमध्ये बेक करून घ्यायचं आहे. आता इथे वरनं डेकोरेशनसाठी सुद्धा थोड्याशा तुटी-फुटी इथे स्प्रेड करून घेतलेल्या आहेत. आता हा केक टिन जाईल आपल्या कढईमध्ये. तर कढईमध्ये मी स्टँड किंवा रिंग काहीही ठेवा. मी इथे रिंग ठेवली. त्यावर आपला केक टिन ठेवायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून इथे 40 ते 45 मिनिटांसाठी हा केक आपण बेक करून घेणार आहोत. इथे 45 मिनिटं झालेली आहेत आणि काय अफलातून आपला केक इथे दिसतोय बघा. छान रेज झालाय, मस्त फुलून आलाय. इथे टूथपिक देखील अगदी क्लिअर निघालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि हा केक आता रूम टेम्परेचरला आपण गार करून घेणार आहोत. आता इथे व्यवस्थित रूम टेम्परेचरला केक गार झालेला आहे. डिमोल्ड करून घेऊयात. तर आधी अशा कडा याच्या सोडवून घ्यायच्या आणि मग एखादी डिश घेऊन त्यावर आपला हा केक टीन आपण
उलटा करून घेऊया आणि अगदी इझिली हा डिमोल्ड होतो. कुठेही चिकटत नाही, काही नाही. अफलातून असा केक आपला इथे हा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान इझिली केक आपला इथे डिमोल्ड झालेला आहे. बटर पेपर काढून घेऊया. आणि काय भारी दिसतोय बघा, बघूनच खावासा वाटतोय तो. इतका जबरदस्त झालाय आणि अगदी स्पॉन्जी, इतका सॉफ्ट झालेला आहे ना, तुम्हाला कट करून दाखवते. तर जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी, तोंडात घालताच विरघळतोय इतका हा केक भारी झालाय. जाळी किती छान पडलेली आहे बघा केकला आपल्या. आणि एकदा ना या सुट्टीमध्ये तुम्ही हा केक नक्की करून पहा. आता अशाही मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत. मुलांना नेहमी काही ना काहीतरी खायला लागत असतं. तर आपल्या हाताने आपल्या मुलांना हा केक नक्की खाऊ घाला. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये हा केक केला तर जराही तुमच्या मिस्टेक्स होणार नाही. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.